जय असुते जय श्रीराम मित्रांनो. नुकताच मी व्हिडिओ शेअर केला होता कॉर्पोरेटमध्ये धर्मांतर किंवा तत्सम टॉर्चरच्या गोष्टींविषयी. अगदी कालच मला मित्रांकडनं माझ्या 2-3 जे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी मोठ्या पदावरती आहेत, स्पेसिफिक इन्फोसिस टीसीएसवरती आहेत. दुर्दैव आहे, मुळात झालेली गोष्ट कालची जी आहे त्याचा मी धिक्कार केला, जो व्हिडिओ काढला त्याच्यावर मी आजही ठाम आहे. परंतु दुसरी बाजू मला असं कळली की मिळणारं प्रमोशन, पैसा यासाठी मुली पण स्वतःहून गेल्यात. लाज कशा वाटत नाही त्या मुलींना? आईवडिलांचे संस्कार, जे धर्मशिक्षण व्हावं असं म्हणतो आहे ना, त्याच्यामध्ये सनातनी कट्टरता हा विषय नाही आहे. 7 वाजता शुभंकरोती म्हणायची आहे, 9च्या आत घरात यायचं आहे. ह्या ज्या गोष्टी बेसिक होत्या ना, ज्या आपण सगळ्यांनी केल्यात किंवा अजूनही बऱ्याच घरात चालू आहेत, ते नियंत्रण सुटत चाललं आहे. शनिवार रविवारी सुट्टी असल्यानंतर विकेंड पार्टीला ती मुलगी 12 आणि 1 वाजेपर्यंत कुठं जाते? मुलीची जाते म्हणून नाही, पण ती पोटचं पोरगं आपत्ते याचा आईबाप विचार करत नाहीत. ती एवढा पैसा कुठून आणते? छान चौकी कपडे लपते, अमुक तमुक सेंट परफ्यूम अत्तर, हे कसं काय करते आहे? तिला पगार किती आहे? ती खर्च किती करते आहे? सिगारेटचं मुलींमधलं प्रमाण किंवा कॉर्पोरेट जगात मुलांमधलं हे प्रमाण, त्यांचे सिगारेटचे काही हॉल्स असतात म्हणे अमुक तमुक, हे पाहतो आहे. शनिवार रविवारी पार्ट्या 2-3 वाजता येणं, दारू पिऊन येणं, किंवा बाहेरगावचे असतील ते हॉस्टेल राहतात, त्यामुळे आईवडिलांचं दुर्लक्ष, इथं राहणाऱ्यांचंही दुर्लक्ष, याचा विचार करावा. मी काल म्हणल्याप्रमाणे तुमच्या घरात घडल्यानंतर त्या गोष्टी तुम्ही जागरूक होऊ नका. धर्म म्हणून मी ते सांगतो ते ठामच आहे. परंतु हे नुकतंच जे मला कळालं आहे की प्रमोशनसाठी, काय इन्क्रिमेंटसाठी, पैशासाठी हे जर का मुलींनी स्वतःहून केलं असेल तर हे दुर्दैव आहे. पगाराव्यतिरिक्त एवढे भरमसाठ पगार असून ह्यांना पैसे लागतातच का? म्हणजेच इतर खर्च, वेडेवाकडे, पार्ट्या साट्या, क्लब, अमुक तमुक. मध्ये मी पाहिलं होतं की 4 जणांचं 2400 रुपये एका क्लबला ताडीवर रोडला बिल झालं होतं. एका गोष्टीचा पाठपुरावा करताना मला ते कळलं. 24,000 रुपये काय बिले असेल ती छटाकभर दारून जेवलं असेल त्यासाठी. 4-5 जणांचं बिल काय? ह्याची गरज किती आहे? विचार करा. क्लब संस्कृती, मॉल संस्कृती, उशिरापर्यंत बाहेर राहण्याची संस्कृती, ती मुलगी असो मुलगा असो, त्याला कुठलंही नियंत्रण बंधन नाही. हे घातक ठरते संस्कृतीला, राष्ट्राला, प्रगतीपथावर जाणाऱ्या आपल्या देशाला आणि तुमच्या कुटुंबाला. हा विचार सर्वांनी करा. इथून पुढं हे जिहादी लोकांच्यापासून दूर राहा. धार्मिक गोष्टी ज्या असतात त्या आपापल्या धर्माच्या धार्मिक गोष्टींचा अभिमान बाळगा. संस्कृती रक्षण होईल असं वागा, स्वतःचं रक्षण होईल असं वागा. या कुठल्या गोष्टीची वेळ येणारच नाही आहे. उशिरापर्यंत शिक्षण चालू आहे, लग्न करायचं नाही वगैरे, या कन्सेप्ट थोड्या कमी करा. नोकरी लागली, TCSला लागली, इन्फोस लागली, लगेच लग्न करून टाका. वाटेल तसं बाहेर ख्याली, वाटेल तसं व्यसन, कुठल्याही प्रकारचे नशा तुम्ही विचारच करू शकणार नाही. इतक्या घाणघाण नशा बाजारात आहेत. अपूच्या गोळीपासून, बंट्याच्या गोळीपासून गांजापर्यंत सगळी ही पोरंपुरी करतात. कॉर्पोरेटमधली विशेषतः किंवा हाय प्रोफाईल कॉलेजमधली सगळ्या ठिकाणी सर्रास त्यांना मिळतं आहे. गव्हर्नमेंट काही करणार नाही कुठल्याही पक्षाचं. सगळे पक्ष नालायक आहेत पॉलिटिक्स म्हणून. कृपया विनंती आहे प्रत्येक प्रापंचिक आईवडिलांना, खूप खूप लक्ष द्या. आपल्या हातातनं ते गेलं तर या ज्या गोष्टी घडल्यात ज्यांच्या घरात, त्या तुमच्या घरात यायला क्षणभर वेळ लागणार नाही. जय श्रीराम.